नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी माझ्या चॅनलवर आपलं। तर आजचा आपला प्रवास असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतलेली अशा रायरेश्वर मंदिराला। तर मग चालू करूया आपल्या प्रवासाला। मित्रांनो, रायरेश्वर मंदिर हे पुण्याच्या दक्षिणेला असलेल्या भोर तालुक्यामध्ये रायरेश्वर पठारावरती वसलेले हे प्राचीन शिव मंदिर असून जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शुक्ल सप्तमी सन 1645 साली आपल्या काही मावळ्यांसह मुघलांच्या त्रासाला कंटाळून, इस्लामी सत्तेच्या त्रासाला कंटाळून शंकराच्या पिंडीवरती आपल्या अंगठ्यातील रक्त सांडून त्यांनी एक शपथ घेतली होती की ह्या गुलामीतून मुक्त करून मी माझ्या तमाम रयतेला, माझ्या हिंदू जनतेला एक स्वतःच्या असे स्वराज्य मिळवून देईल। आणि तिथून पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे। तर आज आपण ती जागा एक्सप्लोअर करूया जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शपथ घेतली होती। त्या पावन जागेला आज आपण भेट देऊया। मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे नसरापूर फाट्यावरती, जिथून आपल्याला राजगड, बनेश्वर मंदिर आणि तोरणा या किल्ल्यांना जायला एक राईट साईडचा टर्न लागतो, जिथून जेणेकरून आपण त्या इच्छित स्थळी पोहोचू शकतो। तर आता आपण पोहोचलो आहे कापूरहोळच्या फाट्यावरती, जिथून डावीकडे आपल्याला वळण घेतल्यास भेटतं प्रति बालाजी मंदिर, जे पुण्यातील लोकांचे आवडतं प्रसिद्ध असे ठिकाण आहे। तिथून थोडेसे पुढे गेल्यावरती एकमुखी दत्त महाराजांचे मंदिर आहे नारायणपूर, आणि तिथून पुढे थोड्याच अंतरावरती असलेलं उत्तुंग असं श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेले पुरंदर, आणि तिथून जो पुढे रस्ता जातो तो सासवड मार्गे जेजुरीला जातो। तर आपल्याला पुढे काही अंतरावरती उजव्या हाताला वळण घ्यायचं आहे, जे भोरच्या दिशेने जातं रायरेश्वर मंदिरात। मग चला।
तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता भाटकर डॅम आहे, जे ब्रिटिश काळात बांधले गेलेलं एक धरण आहे. भोरच्या काही अंतराच्या आधी हे धरण आपल्याला दिसतं रस्त्यात जाताना, जेव्हा आपण कापूर रोडवरून टर्न घेतो भोरला जाण्यासाठी. अशा प्रवासात दिसणाऱ्या मनोहरी दृश्याने एक वेगळीच ऊर्जा भेटते, जेणेकरून पुढचा टप्पा गाठायला आपल्याला एक नवी चेतना संचारते आपल्या शरीरामध्ये. तर चला मग आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात करूया. तर आता आपण भोर पार करून महाडच्या फाट्यावर आलो आहे, जिथून एक रस्ता जातो महाडला आणि एक सरळ रस्ता जातो जो आंबवडे गावाच्या मार्गे रायरेश्वरला. तर तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता की 2 रस्ते दिसतात आपल्याला. एक महाडवरून जाणारा, जी आता गाडी आली ती महाडवरून आली आहे, आणि दुसरा रस्ता जो आहे तो जातो आहे रायरेश्वरला. तर मित्रांनो, आता आपण जवळपास 12 किलोमीटर दूर आहे रायरेश्वरापासून. तर इथे एक रस्त्याचा फाटा आहे, जिथून आपल्याला डावीकडे वळायचं आहे रायरेश्वरला जाण्यासाठी. तर माहितीसाठी मी हा व्हिडिओ आता इथे थांबून बनवत आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही जाल तर त्यावेळेस तुम्हाला बोर्ड तर दिसतीलच, पण एक अंदाज असावा की बाबा कोणत्या रस्त्याने कसं जायचं आहे. कारण काही ठिकाणी गुगल मॅपसुद्धा आपल्याला कन्फ्यूज करतो आहे. तर आता आपण 5 किलोमीटर अलीकडे उभे आहोत रायरेश्वरला जायच्या रस्त्याला, की जो एक घाट आहे, जो तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता की रस्ते दिसतात घाटातून येणारे. शांत अशा सुंदरशा घाटामध्ये गाडी चालवायची एक मजा वेगळीच असते. आणि गर्दी नाही आहे रस्त्यावरती, आणि रविवार असूनसुद्धा इथे फारच विरळ अशी लोकांची संख्या दिसते आणि जाणाऱ्या गाड्यांची संख्या दिसते. तर चला मग आपण राहिलेले आपले 5 किलोमीटर कवर करूया आणि पोचूया रायरेश्वर महादेवाच्या मंदिराकडे. तर 2 बाजूने दरी आणि मध्यभागी असलेल्या या छोट्याशा डोंगरावरती शंकराचं मंदिर, अशा निसर्गरम्य परिसरामध्ये शेवटी आपण आता पोहोचलो आहे.
चला तर मग सुरुवात करू आपण रायरेश्वर मंदिराच्या दिशेने जायची आणि वर जाऊन पाहूया, एक्सप्लोर करूया आपण आलेली या जागा. तर लोखंडी पायऱ्या चढून आता आपण जातोय वरती रायरेश्वराला दर्शन घ्यायला. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी ज्या लोखंडी पायऱ्या आपण चढून आलेलो आहे. आणखी काही पायऱ्या आहेत जे आपल्याला चढून जायचे, जे जुने आहेत खूप. आणि आता आपण ज्याच्यावर आलो ते रिसेंटली नवीन बसवलेलं वाटतात. तर पायऱ्यांवरचा रस्ता चढून आता आपण पोचलोय रायरेश्वर पठार. इथून अजून 10 मिनिट आहेत रायरेश्वराच्या मंदिराकडे पोचायला. तर आपण जाऊया रायरेश्वर मंदिराच्या दिशेने.
तर सिंहगड राजगडसारखे इथे बरेचसे लोक लिंबू पाणी ताक विकताना दिसतात, जे आलेल्या पर्यटकांसाठी थंड पाण्याची लिंबू पाण्याची ताकाची सोय करतात. तर इथे टेंट हाऊस आपल्याला दिसतात कॅम्पिंगसाठी आलेल्या लोकांची, जी हॉटेलपासून जवळच कॅम्पिंग त्यांनी केली, जेणेकरून जेवणाची नाश्त्याची आणि चहाची चांगली सोय झाली पाहिजे. मंदिर अजून इथून 5 मिनिटच्या अंतरावर आहे. थोडंसं खाऊया आणि मग पुढे जाऊया. तर नाश्त्यासाठी आता आपण मागवलं हे मस्तपैकी उपीट गरमागरम. चला तर मग खाऊया गरम गरम उपीट उपमा. मस्त. आता आपण पोचलोय गोमुख टाकेपाशी, जिथे पिण्याचे पाणी आहे, जे मंदिरातील पूजा अर्चा करण्यासाठी इथल्या पाण्याचा वापर केला जातो. आणि या नैसर्गिक पाण्याच्या स्तोत्राच्या बरोबर तोंडी दगडामध्ये गाईचं गोमुख कोरलेलं आहे, ज्याच्यातून अविरतपणे पाणी पडत असतं. आणि ते सूचना लिहिलेली असून की हातपाय धुण्यासाठी हे पाणी वापरायचं नाही, तर हे पाणी मंदिराच्या पूजेसाठी वापरलं जातं आणि आपण पिण्यासाठी वापरू शकतो. तर मग आपण या पाण्याची चव घेऊया. हा, मस्त थंडगार गोड गोड पाण्याचं चवच वेगळी असते. सगळ्यात आधी आपण स्वच्छ हातपाय धुवूया आणि मग मंदिरात दर्शन घेऊया. हातपाय धुण्यासाठी इथे पाण्याच्या टाकीची सोय केलेली आहे, जेणेकरून आपण आत जायच्या आधी आपले हातपाय स्वच्छ धुतले गेले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। या रस्त्याने पुढे गेल्यावरती पांडवकालीन लेणीकडे जाण्याचा मार्ग असा एक बोर्ड दिसतो, जिथून आपण जाऊ शकतो पांडवकालीन लेणीकडे। तर चला मग पाहूया एकदा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे इथे, रायरेश्वर, तालुका भोर, जिल्हा पुणे। त्याच्या थोडंसं पुढून एक रस्ता जातो पांडवकालीन लेणीकडे। जो थकवा लागला होता आल्या आल्या, तो भगवान भोलेनाथाच्या दर्शनाने कुठल्या कुठे गायब झाला, आता काहीच पत्ता नाही। अशा ट्रिपमधून एक मनाला वेगळाच आनंद भेटतो, जो कोणत्याही शब्दामध्ये वर्णन करता येत नाही। जेव्हा आपण एखाद्या ऐतिहासिक स्थळी जातो तर ते एक वेगळी ऊर्जा देते। तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत 3 जिल्ह्याच्या सीमा जिथे एकत्र येतात अशा भागाच्या जवळपास। म्हणजे जिथं आता आपण थांबलोय ते आहे पुणे जिल्हा, आणि आपल्या दक्षिणेला जे दिसतं ते आहे सातारा जिल्हा, जिथून वाई फार जवळच आहे। आणि तिथून थोडंसं आपण या दिशेला बघितलं तर ह्या समोरच्या डोंगर रांगाच्या पासूनच म्हणू शकतो आपण रायगड जिल्हा सुरू होतो, जो पुढे महाडला जातो वरंधा घाटामार्गे। तर एक त्रिवेणी संगमचा हा भाग आहे जमिनीचा, जिथे आपण म्हणू शकतो त्रिवेणी संगम होते। अशा जागी आपण आता उभे आहोत। तर एक वेगळाच अनुभव भेटतो जेव्हा आपण बघतो की अशा 3 जिल्ह्याच्या सीमा एकत्र आलेले दिसतात आणि एका जागेवरून आपल्याला 3 वेगवेगळे जिल्हे अनुभवाला बघायला भेटतात। तर अशा प्रकारे खूप दिवसापासून मनामध्ये एक इच्छा होती रायरेश्वरांची दर्शन घ्यायची, जी जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पावन झालेली। अशा रायरेश्वराचे दर्शन घेतलोय आपण। आणि आजचा हा ब्लॉग आपण इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडल्यास कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। थँक्यू।